मी माझ्या मनाने मला स्वामी काहीही सांगत नाही. आणि जर असं सांगत असते तर मी पण 200 स्टुडंट 500 लोक म्हणजे इथं दरबार भरवला असताना नाही. जे कर्म आहे तुमच्या कर्मात जे आहे ते तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला इथे यायचे, कारण स्वामी भविष्य घडवतात. आणि मी 10 वेळा सांगते, इथले स्वामी, हे इथले स्वामी ह्याला इतकं महत्त्व आहे की इथलेच स्वामी. तुम्ही इथल्या स्वामींशी सांगा आणि दुसऱ्या स्वामींना जाऊन बोला. ते आले परत, तुम्ही इथे आलात की तो बाबा मला सांगतो, बघ ही बाई आली, बघ हा आला, हा काय सांगतोय बघ, बघ याचं बघ. हे मला तिथं बसून ते सांगतात. हे प्रत्येक वेळेला असतं. तर त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यात मी आजही ठामपणे सांगेन, हा माझा विश्वास म्हणा, अभिमान म्हणा, नाहीतर ती स्वामींनी दिलेली शक्ती म्हणा, हे माझे स्वामी, हे माझेच आहेत आणि ते माझ्या शब्दाबाहेर नाहीत. त्याच्यामुळे इथे बसून मनातल्या मनात जरी कोणी काही बोललं तरी तो स्वामी जाताना मला सांगतो, ही बाई हे बोलून गेली. हे असं आहे त्याच्यामुळे. आणि ते कधी लगेच सांगतात, 2 सेकंद तिकडचं तिकडे ट्रान्समिशन होत असतं. तर हा माझा विश्वास हे कुणाला कळत नाही, कारण मी आत्ता तुमच्याशी बोलते तरी माझं वरती कनेक्शन चालू आहे. हे जे कनेक्शन चालू असतं ते थांबू नाही शकत मी. त्याच्यामुळे आत येताना माणूस सत्य, स्वामी म्हणजे काय तर सत्य आहे. तुम्ही माझ्याशी जोपर्यंत सत्य बोलत नाही तोपर्यंत काही होत नाही.